यवतमाळमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार. यवतमाळ शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आज मुंबई इथं महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदजी दाते यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत सविस्तर चर्चा करून ठोस कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आमदार मांगुळकर यांनी पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिले की यवतमाळ शहरात सध्या मटका, जुगार, भिंगरी यांसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. या अवैध व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः महिला आणि तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरात सुरू असलेले मटका आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी. वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे प्रशासनानं गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना देऊन यवतमाळला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पावलं उचलावी, असं प्रेस नोटमध्ये प्रमुख मुद्दे दिले आहेत. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी मांडलेली बाजू गांभीर्यानं ऐकून घेतल्यानंतर पोलीस महासंचालक सदानंदजी दाते यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली. यवतमाळमधील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना देण्यात येतील आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. यवतमाळच्या जनतेला सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी आपण पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचं आमदार मांगुळकर यांनी स्पष्ट केलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.